तो असं जर माझ्याशी वागलीस तर तुला प्रमोशन मिळेल किंवा स्वीटी म्हणणं, डार्लिंग म्हणणं. मला लक्षात आलं मी काहीतरी चुकीचं बटन दाबलं. एलिव्हेटर आईज असं म्हणतात आजकालची जेनझी जी टर्मिनॉलॉजी. एलिव्हेटर आईज म्हणजे लिफ्ट किंवा एलिव्हेटर जशी वर खाली करते. नमस्कार, मी प्रसन्न आणि मनमौजी जुगाडच्या या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आता सध्या नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद हे प्रकरण खूप गाजत आहे आणि कॉर्पोरेट जिहाद सारख्या गोष्टी न होण्यासाठी एक पॉश म्हणून कायदा कॉर्पोरेटमध्ये आहे. पॉश म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट. तर मग हा कायदा एक्झॅक्टली काय सांगतो, ती कोणती कमिटी असते आणि त्याच्यानंतर मग हा कायदा एक्झॅक्टली काय काम करतो याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ऋता पंडित मॅडम. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं मनमौजी जुगाडच्या या एपिसोडमध्ये. धन्यवाद. तर पहिल्यांदा तुम्ही सांगा की पॉश ॲक्ट म्हणजे नक्की काय असतं? बरोबर. पॉश ॲक्ट म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट, प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन आणि रिड्रेसल. बरं. तर ह्याचं हा लॉंग फॉर्म आहे. पॉश ॲक्ट हा महिलांसाठी आहे. म्हणजे ज्या महिलांना कामाच्या ठिकाणी वर्कप्लेसमध्ये लैंगिक शोषण याचा अनुभव येतो, त्यांनी कुठे तक्रार करायची, त्यासाठी हा ॲक्ट 2013 साली आपल्या देशात लागू झाला. बरं. पण मग हा ॲक्ट फक्त कॉर्पोरेट ऑफिसेसमध्येच असतो की मग जर फील्ड वर्क असेल किंवा मग वर्क फ्रॉम होम करत असू आपण तर मग तिथे पण लागू होऊ शकतो? नाही, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. कारण पॉश ॲक्ट हा संघटित आणि असंघटित म्हणजे ऑर्गनाइज्ड ॲज वेल ॲज अनऑर्गनाइज्ड सेक्टर. म्हणजे आता खरं सांगायचं झालं तर तुमच्या आमच्या घरात येऊन जी महिला पोळ्या करते, झाडू फरशी करते ती, आणि जी महिला रस्त्यावर रोजंदारीचं काम करते ती, ह्या आणि कॉर्पोरेट तर आहेच. तर ह्या सगळ्या क्षेत्रात ज्या महिला, म्हणजे जी महिला घराच्या बाहेर पडून रोजंदारीसाठी पगारासाठी काम करते, अशा सगळ्या महिलांना पॉश ॲक्ट लागू होतो. तर कॉर्पोरेटमध्ये ह्याचं स्वरूप असं आहे की कॉर्पोरेटमध्ये आपल्याकडे इंटर्न्स येतात, ट्रेनी येतात, कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर असतो. सो हे पण त्याच्यात इन्क्लूड आहेत. पण संघटित आणि असंघटित दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना पॉश ॲक्ट लागू आहे. त्याची तक्रार करण्याची जी मेकॅनिझम आहे ती असंघटित आणि संघटित यांच्यासाठी वेगळी आहे. अच्छा, मग ती वेगळी म्हणजे कशा प्रकारची असते? आता संघटित क्षेत्र म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जसं एखाद्या संस्थेची जी IC असते, इंटरनल कमिटी किंवा अंतर्गत समिती असं त्याला म्हणतात, त्यांच्याकडे महिला तक्रार नोंदवू शकते. पण असंघटित क्षेत्रात जी काम करणारी महिला आहे, जसं मी उदाहरण दिलं की घरकाम करणारी असेल, रस्त्यावर मोलमजुरी करणारी, ती कुठे जाईल? तिला अनुभव तर येतच असतात. सो तिला लोकल कमिटी जी डिस्ट्रिक्ट ऑफिसर ह्यांच्या अंडर असते तिथे जाते. सो तक्रार तिने लोकल कमिटीकडे करायची, कारण तिची काही अशी कामाचं ठिकाण असं एकच नाही आहे ना. त्याची महिला आपल्याकडे घरकाम करायला येते, तिला काही एकच घर असं नाही, आणि इथे कुठे संघटित नाहीच आहे, असंघटित क्षेत्र आहे. सो त्यांनी मग लोकल कमिटीकडे जायचं आणि संघटित क्षेत्रामध्ये ऑर्गनाइज सेक्टरनी त्या कंपनीत असलेल्या इंटरनल कमिटीकडे जायचं. अच्छा, असं त्याचं स्वरूप आहे. बरं. मग म्हणजे आता कॉर्पोरेटमध्ये किती संख्या असायला पाहिजे एखाद्या कॉर्पोरेटची, म्हणजे मग ते तसं तो कायदा लागू आपण करू शकतो? 10 किंवा त्यापेक्षा अधिक. ज्या क्षणी तुमच्याकडे 10 कर्मचारी कामाला आहेत, मग ते फक्त महिलाच असतील असं नाही, टोटल 10 कर्मचारी तुम्ही क्रॉस केले, 10 किंवा त्याहून अधिक, की हा कायदा आपल्याला लागू होतो. आता बऱ्याचदा मला प्रश्न विचारला जातो की आमच्याकडे तर कोणी महिला नाही, मग आम्हाला हा कायदा लागू नाही. असं नाही आहे. कायदा स्पष्ट म्हणतो 10 or more एम्प्लॉईज. मग ते एम्प्लॉई ऑन रोल असतील असंही नाही, कॉन्ट्रॅक्च्युअल आहे, ट्रेनी आहे, ॲप्रेंटिस आहे, कुठल्याही प्रकारे एकदा तुमची संख्या 10 किंवा अधिक झाली की तुम्हाला कायदा लागू झाला. बरं. मग आता तुम्ही जे इंटरनल कमिटीचं सांगितलं, तर मग त्या इंटरनल कमिटीची म्हणजे रचना एक्झॅक्टली कशी असते? आणि मग ती म्हणजे जर इंटरनल कमिटी नसेल तर तुम्ही सांगितलं तर ती लोकल कमिटीची पण रचना एक्झॅक्टली कशी असते याच्याबद्दल तुम्ही सांगा. तर इंटरनल कमिटी असो किंवा लोकल कमिटी, ह्याच्यात 4 सदस्य असलेच पाहिजे. त्या 4 सदस्यातले 2 महिला सदस्य असल्या पाहिजे आणि प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे समितीचा अध्यक्ष, मुख्य प्रमुख, ती महिला असली पाहिजे. आता आपण कॉर्पोरेट किंवा संघटित क्षेत्रातलं बघूया की जिथे एक आस्थापना आहे आणि कंपनीला नाव आहे आणि तर तिथे
प्रिसाइडिंग ऑफिसर कोण होऊ शकेल? त्याच कंपनीतली ऑन रोल असलेली एक महिला की जिला ह्या कायद्याची माहिती आहे, जी सेन्सिटिव्ह आहे अशी. HR मधल्याच बऱ्याचदा तिथे महिलांची नियुक्ती होते, पण HR मधल्या महिलेला नियुक्त केलं की थोडासा गडबड होण्याची अशी शक्यता असते. कधी केस फाईल झाली तर मग HRनी दोन्ही बाजूंना मदत करणं अपेक्षित असतं, विटनेससाठी किंवा डॉक्युमेंटसाठी. म्हणून शक्यतो आम्ही असं रेकमेंड करत नाही की HR मधली सिनियर नाही तर एखादी मेंबर, पण नाहीतर दुसरी सिनियर महिला जी कंपनीत काम करते आहे ती प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून, आणि अजून एखादी कंपनीतली महिला. आता काही ठिकाणी ते नाही होत तर मग एक बाह्य सदस्य किंवा त्याला एक्सटर्नल NGO म्हणतात. बऱ्याच ठिकाणी महिला एक्सटर्नल NGO, जसं मी काम करते, मी आज 7 कंपन्यांमध्ये एक्सटर्नल NGO मेंबर, सो आय एम अ वुमन आणि प्रिसाइडिंग ऑफिसर इज अ वुमन. सो तो 4पैकी 2चा तिथे कोटा आपण कंप्लीट केला, आणि मग आपल्याच कंपनीतले, त्याच कंपनीतले 2 जेंट्स सदस्य असं ते करतात. मग मिनिमम 4 इज मॅन्डेटरी. प्रिसाइडिंग ऑफिसर महिला असणं मॅन्डेटरी, आणि अजून एक महिला असणं मॅन्डेटरी, आणि मग 2 मेंबर तुम्ही 4ही महिला घ्या किंवा 2 महिला 2 जेंट्स असं घ्या, असंही चालतं. आणि 5 मेंबर समजा झाले तर मग 5तल्या 3 महिला असल्या पाहिजे. 6 घेतल्या तर 3 महिला असं, 7 घेतल्या तर 4 महिला असं. सो असा तो रेशिओ असतो, पण 4 मॅन्डेटरी. आणि असंघटित क्षेत्रामध्ये लोकल कमिटीचं कसं असतं, तिथे पण समितीचं फॉर्मेशन सेम, 2 महिला असणं, प्रिसाइडिंग ऑफिसर महिला असणं ते सेमच असतं. मग तिथे ते DO नियुक्ती करतात आणि त्यांच्या अंडर ती कमिटी असते. बरं. पण आता काही कंपन्यांमध्ये असं आहे की मेल डॉमिनंट कंपन्या असतात, तर त्याच्यामध्ये आता समजा 2 किंवा 3च महिला आहे आणि बाकी इतर पुरुष आहे, मग त्यांच्या त्या याच्यामध्ये कसं करू शकतो? बरोबर, हा पण एक रिलेव्हंट पॉईंट आहे. आता जर का आपण पूर्ण असं धरूयात की एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि तिथे महिला नाहीच आहेत, आता पण ती 10च्या वर संख्या गेलेली आहे, मग त्यांनी काय करायचं, तर मग त्यांनी DOकडे ॲप्लिकेशन द्यायची की आमच्याकडे महिला सदस्य कोणी नाही आहे, तर तुम्ही आम्हाला नियुक्ती करून द्या. तर मग DO विल अपॉइंट प्रिसाइडिंग ऑफिसर आणि 1 मोर मेंबर, किंवा मग त्या कंपनीने हा एक निर्णय घेऊ शकतात की एक्सटर्नल मेंबर NGOची म्हणून महिला आणि DOनी दिलेली नियुक्ती केलेली महिला. सो तो क्रायटेरिया पूर्ण होतो आणि मग 2 जेंट्स सदस्य आपण तिथे घेऊ शकतो कंपनीतले. बरोबर. आणि एक्झॅक्टली म्हणजे आता पॉश ॲक्ट म्हणजे सेक्शुअल हॅरेसमेंट थांबवण्यासाठीचा जो कायदा असतो तो असतो, बरोबर. तर मग एक्झॅक्टली सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजे काय असते? बरोबर. आता सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजे कुठल्याही प्रकारचं लैंगिक स्वरूपाचं वर्तन, मग ते शाब्दिक, अशाब्दिक किंवा मग देहबोलीच्या माध्यमातून असेल. सो ह्याच्यात पहिला तो मुद्दा आहे की डायरेक्टली ऑर बाय इम्प्लिकेशन, म्हणजे डायरेक्ट डिमांड किंवा रिक्वेस्ट, की एखाद्या व्यक्तीने एखाद्या महिलेला म्हणणं की माझ्याशी अशा प्रकारे संबंध ठेव किंवा मला अशा प्रकारे तुला इंटरेस्ट आहे, आणि तिला ते आक्षेपार्ह आहे. सो दॅट इज आयदर डायरेक्ट डिमांड ऑर रिक्वेस्ट, किंवा त्याच्या मागे आपण असे म्हणू शकतो की अशा प्रकारे तू माझ्याशी संबंध ठेवला नाहीस तर तुझ्या कामावर किंवा तुझ्या प्रमोशनवर, म्हणजे धमकी किंवा बक्षीस, तू असं जर माझ्याशी वागलीस तर तुला प्रमोशन मिळेल, तुला बेनिफिट्स असं. सो धमकी पण किंवा मग स्पेशल ट्रीटमेंट अशा प्रकारचं. दुसरं त्याच्यातलं आहे की बाय इम्प्लिकेशन, म्हणजे त्या अर्थाचं वर्तन. दरवेळेस व्यक्ती तुम्हाला थेट मागणी करेल लैंगिक स्वरूपाच्या अपेक्षांची असं नसतं, की आपण हिंदीत म्हणतो ना ऊपर कुछ अंदर कुछ, किंवा ओठात एक पोटात एक. सो त्या अर्थाचं सूचक, लैंगिक सूचक वर्तन किंवा भाषेच्या माध्यमातून. आता आपल्याला सगळ्यांना बॉलिवूड डायलॉग्स माहिती आहेत, म्हणून मी उदाहरण देईन त्याचं की हा जो एक डायलॉग आहे आती क्या खंडाला. आता आती क्या खंडाला हा जो एक वाक्य आहे, ह्याच्या मागे काय अर्थ लपलेला आहे, की काय फक्त खंडाळ्याला जायचं, चहा भजी खाऊन भिजून यायचं, नाही ना. देर इज सम कनोटेड, सेक्शुअली कनोटेड मिनिंग
इन इट. सो अशा प्रकारचं. किंवा आपण आता एक मराठी सिरियल्समध्ये किंवा काय जुनं वाक्य मराठी सिनेमांमध्ये की बाई वाड्यावर या. हो. आता ग्रॅमॅटिकली व्याकरणदृष्ट्या ते वाक्य वेगळं आहे, पण त्याच्या आत दडलेला अर्थ काय आहे? तो वेगळा. इट इज अन इन्व्हिटेशन बरोबर. फॉर अ सेक्शुअल रिलेशन. हां, सो अशा प्रकारचं जे वर्तन आहे, सो डायरेक्टली जिथे डायरेक्ट डिमांड और रिक्वेस्ट आहे, और बाय इम्प्लिकेशन विच हॅज अ सेक्शुअली कनोटेड meaning or sexual, again it's a demand or request, but implication, implied असं. दुसरा आहे फिजिकल आणि वर्बल. फिजिकल असतं की स्पर्श, पुढाकार. आता महिला काम करताना किंवा बऱ्याच महिला ज्या पब्लिक ट्रान्सपोर्टनी फिरतात त्यांना ते नकोशा स्पर्शांचा जो अनुभव येतो फिजिकल आहे. सो फिजिकल एलिमेंट आहे. तुमचा रस्ता कोणीतरी रोखायचा प्रयत्न करतोय आणि तुमच्यावर दबाव टाकण्याचं फिजिकली नकोसा स्पर्श हे तर आहेच. दुसरा म्हणजे शाब्दिक म्हणजे भाषा. मग ती आता आपण फक्त बोलणं म्हणजे कम्युनिकेशन ह्याने बघू तर काही उदाहरणं देईन. असे की एका कंपनीत जेव्हा माझं हे चाललं होतं तेव्हा शाब्दिक कसं होऊ शकतं 2-3 उदाहरणं देईन. तर मी जेव्हा हा मुद्दा सांगत होते तेव्हा तिथल्या एका सगळी जेंट्स बॅच होती. त्यांनी म्हटलं की शाब्दिक आणि मी काही अपशब्द कसे वापरल्या जातात असा मुद्दा होता तो. अपशब्द म्हणजे शिव्या की ज्या सेक्शुअली कनोटेड आहेत आणि आपल्याला माहिती आहेत की आपल्या भाषेत, मराठी भाषेत असो कुठल्याही भाषेत बऱ्याचशा शिव्या ह्या महिलांशी किंवा महिलांच्या शारीरिक अवयवांशी निगडीत आहेत. तुम्ही मराठी घ्या, हिंदी घ्या, इंग्लिश घ्या. सो हे मी शाब्दिक ह्याच्याने बोलत होते. तर त्यांनी मला म्हटलं की मॅडम कसं आहे आम्ही हे शब्द वापरतो पण ते दुसऱ्या कुठल्या व्यक्तीशी निगडीत नसतात, आमच्यातच ते चाललेलं असतं. मग मी त्यांना म्हटलं की तुमच्यात चाललेलं आहे मान्य आहे, पण कुठे चाललंय दॅट मेक्स अ डिफरन्स. कामाच्या ठिकाणी जर का तुम्ही असे शब्द वापरले विच आर sexually connoted and which have very derogatory meaning towards women. शब्द तुम्ही समजून घ्या कुठले मी म्हणते शिवाय रादर. तर मग म्हटलं इज इट प्रोफेशनल. आणि ह्याची तुम्ही काय गॅरंटी देणार की तुमच्यात चाललेली भंकस आहे पण बाजूला बसलेल्या व्यक्ती मग ती महिला असो किंवा पुरुष असो त्यांना ऐकू नाही जाणार. आणि हाऊ. सो मग प्रश्नाला प्रतिप्रश्न करणं हेच कधी कधी असतं की ठीक आहे तुमच्यात चाललंय पण ही कामाची जागा आहे विच हॅज सर्टन बाउंड्रीज अँड विच वी डोंट रिअलाइज. शाब्दिक. सो अशा प्रकारे मग हा शब्दांच्या माध्यमातून झाला. मग पुढचा आहे इंटेंट वर्सेस इम्पॅक्ट म्हणजे उद्देश विरुद्ध प्रभाव. बऱ्याचदा असं होतं की असं ऐकलं जातं की अरे काय हा माझा काही उद्देश नव्हता, इट वॉज जस्ट अ जोक, त्यात काय एवढं वगैरे वगैरे वगैरे. पण उद्देशाला महत्त्व नाही आहे. कायदा स्पष्ट सांगतो की समोरच्या व्यक्तीने महिलेला काय म्हटलं, कुठल्या उद्देशाने म्हटलं याला महत्त्व नाही. महिलेवर त्याचा काय परिणाम झाला. उदाहरण द्यायचं, एखाद्या व्यक्तीला आपण तू मूर्ख आहेस आता जोकिंगली म्हटलं असेल समजा उदाहरणार्थ, पण त्या व्यक्तीला हर्ट झालं ना, कॉन्टेक्स्ट बघितला किंवा असं, त्या व्यक्तीचं ते जस्टिफाईड आहे. उद्देश काही असू दे या व्यक्तीचा म्हणण्यामागचा, पण ज्याला म्हटलं त्यावर त्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव काय झाला तो महत्त्वाचा आहे. सो कायदा प्रभाव बघतो, उद्देश बघत नाही. मग तो जोक असेल किंवा फॅक्ट स्टेटिंग असेल किंवा काय जे असेल ते असेल. पण महिलेच्या बाबतीत जेव्हा अशा प्रकारच्या कॉमेंट्स टिप्पण्या किंवा असं होतं तिथे प्रभावाला महत्त्व असतं, उद्देशाला नाही. आणि हा सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स आहे. परत आता बऱ्याच ठिकाणी लोकांना सवय असते की एखादा टर्म ऑफ एंडियरमेंट म्हणतो आम्ही त्याला, की जवळीक दाखवायची हे किंवा स्वीटी म्हणणं, डार्लिंग म्हणणं. आता एक असंच झालं होतं, हाच मुद्दा सांगताना मी हे उदाहरण दिलं
आणि अशी गंमत झाली की रूममधल्या सगळ्यांनी कोपऱ्यात बघितलं, कोपऱ्यात बॉस बसले होते आणि बॉसला सवय होती की डार्लिंग म्हणून सगळ्यांना. मग ते एकदम डिफेन्सिव्ह झाले. ते मला म्हटले, नो 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 मॅडम, इट इज माय हॅबिट अँड आय एम सेईंग दिस टू ऑल कॉलीग्स, नॉट ओनली द फिमेल कॉलीग्स, मेला, इट्स माय हॅबिट. मला लक्षात आलं मी काहीतरी चुकीचं बटन दाबलं वाटतं. पण देन आय सेड ओके, लेट्स डेलिबरेट. असं मी म्हटलं की थँक्यू फॉर शेअरिंग, की ऑनेस्टी इज ॲप्रिशिएटेड. पण म्हटलं सर, इट्स अ टर्म ऑफ एंडियरमेंट. टर्म ऑफ एंडियरमेंट म्हणजे जवळीक दाखवायची. आता आपण डार्लिंग कोणाला म्हटलो? जवळची व्यक्ती. हा, किंवा आपण बेटा कोणाला म्हणतो? आपली नात्यात ताई कोणाला म्हणतो? सो ह्या म्हणजे अगदी डार्लिंग असो किंवा बेटा ताई हे असो, दिस इज टर्म ऑफ एंडियरमेंट, जवळीक दाखवण्याचे शब्द. मग आता प्रोफेशनल कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही हे शब्द वापरणं योग्य आहे का? मग तिथे तुमच्या वयाने जरी लहान असेल ती महिला, तरी तिला फर्स्ट नेमनी किंवा मॅडम हे जोडणं गरजेचं आहे. आपला कल्चरल कॉन्टेक्स्ट हा असा अजूनही आहे. वेस्टर्नाइज्ड इन्फ्लुएन्स, पाश्चिमात्य इन्फ्लुएन्स काही ठिकाणी झालेला आहे. पण आपण आजही ओव्हरऑल कोणी नवीन भेटलं तर अहो जाऊनच सुरुवात करतो. हीच आपली संस्कृती आहे. हां, तर समोरची व्यक्ती लहान असेल, हळूहळू आपली ओळख झाली की मग आपण एकेरीवर येऊ शकतो. पण सुरुवातीला तरी सो हे भान राखणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण हाऊ वी आर ॲड्रेसिंग आवर कॉलिग्स आणि टर्म ऑफ एंडियरमेंट अँड बाउंड्रीज ह्या महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात घ्या. हा एक. नंतर बॉडी लँग्वेज जी आपण हातवारे, जेस्चर, पोश्चर. आता आम्ही जेव्हा वयात येत असतो मुली, तेव्हा आमची आई आजी कोणीतरी आम्हाला सांगितलेलं असतं की बाई ग, सांभाळून राहा, हा जमान्याची नजर खराब. आता ही नजर काय असते? बॉडी लँग्वेज असते. काही विशिष्ट प्रकारे बघितलेलं, महिलांना तर सिक्स सेन्स असतोच की कोणीतरी आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतंय हे महिलांना पटकन कळतं. सो नजर. परत एक उदाहरण देईल. एका माझ्या मैत्रिणीने शेअर केलेलं, ती एका दुसऱ्या राज्यात एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. आता ती त्यांच्या कॉलेजमध्ये एक मेल प्रोफेसर, त्यांना अशी सवय होती की लंच टाईममध्ये एक 4-5 मिनटं आधी यायचं सगळ्यांच्या आणि कोपऱ्यातली सीट पकडून बसायचं. आणि मग जी कोणी महिला प्रोफेसर लंच रूममध्ये येईल तिच्याकडे खालपासून वरपासून, त्याला एलिव्हेटर आईज असं म्हणतात. आजकालची जेनझी जी टर्मिनॉलॉजी, एलिव्हेटर आईज म्हणजे लिफ्ट किंवा एलिव्हेटर जशी वर खाली करते तशी त्या जी महिला येती आहे तिच्या पूर्ण शरीरावरनं ते नजर फिरवणं. आता ते त्यांनी काय होतं ना, आपण खूप सगळं नॉर्मलाइज करतो, जोकिंग करतो. सो त्या महिलांनी त्या व्यक्तीचं नाव ठेवलं स्कॅनर. हां, पुढे कंप्लेंट वगैरे झाली. पण मग आता हे काय आहे? व्यक्ती जवळ येत नाही, म्हणजे फिजिकल नाही आहे, वर्बल नाही, काही बोलत नाही, बट बॉडी लँग्वेज. सो हेही किंवा काही जेस्चर्स असतात, पोश्चर्स असतात की काही प्रकारे, विशिष्ट प्रकारे स्वतःला कुठेतरी हात लावणं, काहीतरी सजेस्टिव्ह करणं, हे बॉडी लँग्वेज. सो हाही सेक्शुअल हॅरॅसमेंटचाच भाग आहे. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कन्सेंट, संमती. सो सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये बऱ्याचदा कन्सेंट हा विषय समजला जात नाही की महिला गप्प राहतात आणि समोरच्या व्यक्तीला वाटतं की चालतंय मी जे काही वागतोय किंवा वागतेय असं. तो कन्सेंट आपण समजून घेत नाही. आणि म्हणून बरेच, मग दुसरा हाही विषय आहे की एका कॉलेजमध्ये असंच माझं लेक्चर चालू होतं, तेव्हा मला तिथल्या सरांनी एकांनी सांगितलं की ते मॅडम तुम्ही आजकालच्या मुलींना काहीतरी सांगा. ही उबाळ असते, मुलींना सांगा. म्हटलं काय सांगू? म्हणे की आजकालच्या मुली अहो कसेही कपडे घालतात, दारू सिगरेट फ्रीली वागतात, आणि मग मुलांनी काहीतरी उच्चनीच झाली की मग तुम्ही आजकालच्या मुलींना काहीतरी सांगा. ठीक आहे म्हटलं. तर कसे परत प्रश्नाला प्रतिप्रश्न. म्हटलं मी त्यांना म्हटलं सर मी एक प्रश्न विचारते की मग म्हटलं तुमच्या मताने की ज्या मुली किंवा महिला
दारू सिगरेट पितात, फ्रीली वागतात, कपडे अमुक अमुक प्रकारचे घालतात, असं आहे का की फक्त त्यांच्यावरच लैंगिक स्वरूपाचे अत्याचार होतात? ज्या महिला साडी घालतात, पंजाबी ड्रेस घालतात, नऊवारी घालतात, बुरखा घालतात, त्यांना नाही आहे त्यांच्यावर, असं आहे का? असं तर नाही आहे. सो प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम कपड्यांमध्ये आणि फ्री वागण्यामध्ये आहे का अजून कुठे आहे? याचा अर्थ असा समजू नये की मी कोणी कसंही वागावं, कसेही कपडे घालावे, कामाच्या ठिकाणच्या संदर्भात याचं समर्थन करते नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या वर्कप्लेसमध्ये एंटर करता, वेन यू एंटर इन टू अ प्रोफेशनल झोन, मग ते कॉलेज असो, शाळा असो, कामाचं ठिकाण असो, यू आर गव्हर्न बाय सर्टन प्रोफेशनल कोड ऑफ कंडक्ट. तुम्हाला आपण म्हणतो ना, जसा देश तसा वेश, त्यानुसारच तुम्हाला राहायचं. त्याच्यातनं तुमचं व्यक्तिमत्व दिसतं की तुम्ही त्याला महत्त्व कसं देता. इट्स अ साईन ऑफ कॅरेक्टर. म्हणून फक्त मग कपड्यांमुळे किंवा फ्री वागण्यामुळे असं होतं असं नाही आहे. ह्याचा संबंध मुळात मानसिकतेशी आहे. आणि अशा प्रकारे कपडे घालणारी व्यक्ती म्हणजे ती ॲग्रीबल आहे, म्हणजे तिने परवानगीच दिलेली आहे असं नाही आहे. सो हा सगळा तो विषय आपल्याला समजून घेणं. आणि वन्स यू एंटर अ वर्कप्लेस, यू आर गव्हर्न बाय सर्टन प्रोफेशनल कोड ऑफ कंडक्ट, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे समजत नाही आहे. आता मी कॉलेजेसमध्ये जाते, खूप वाईट वाटतं कधी कधी की फ्रीडमच्या नावाखाली वेगळ्या प्रकारे एकमेकांशी वागणं, अक्षरशः मांडीत वगैरे बसणं, हातवारे किंवा इज इट राईट हा प्रश्न. पण कारण तुम्ही कॉलेजमध्ये आहात, इट्स अ प्रोफेशनल इन्स्टिट्यूट, अकॅडमिक इन्स्टिट्यूट. तुम्ही ऑफिसमध्ये आहात, इट्स अ वर्कप्लेस. सो ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे. आणि हे कुठून तरी लहानपणापासूनच शिकवलं गेलं पाहिजे की आपण घरात कसं वागतोय तेच वर्तन घेऊन आपण बाहेर नाही ना जाऊ शकत. घरात तुम्ही वेगळे असतात. इट्स अ पर्सनल स्पेस, दॅट इज अ प्रोफेशनल स्पेस. आणि तिथे तुम्ही कसं वागता याच्यावरनं तुमचा पुढची ग्रोथ आणि जर्नी डिटरमाइन होते. सो हा असा विषय. मग सेक्शुअल हॅरेसमेंटचे अजून 2 प्रकारे होतं. पहिला प्रकार म्हणजे क्विट प्रो क्वो, म्हणजे ह्यासाठी हे, म्हणजे तू माझ्यासाठी हे कर, मी तुझ्यासाठी हे करेन. तू माझ्याशी असं वाग, एक तर तू अशी वागली नाहीस तर मी त्रास देईन, किंवा तू माझ्याशी असं वागलीस तर तुला फायदा, ह्यासाठी हे. हा एक झाला प्रकार. दुसरा म्हणजे हॉस्टाईल वर्क एन्व्हायरमेंट, म्हणजे कामाच्या ठिकाणी प्रतिकूल वातावरण तयार करणं. इथे परत एक उदाहरण देते. तर एका ठिकाणी असं झालं होतं की एक ऑफिसमध्ये कॉलिग्स म्हणजे ग्रुप होता, टीम होती. एका मुलाला त्याच्या टीममधली दुसरी मुलगी, दे वर कॉलिग्स, आवडू लागली. त्यांनी तिला विचारलं की आय लाईक यू, विल यू कम ऑन अ डेट विथ मी. शी सेड नो, की मला काही असं वाटत नाही आहे आणि आय फील आवर रिलेशन हॅज टू बी प्रोफेशनल. तर त्यांनी तिला परत विचारलं नाही. पण हळूहळू काय झालं, त्यांनी तिच्याविषयी, विशेषतः तिच्या कॅरेक्टरविषयी ऑफिसमधल्या इतरांशी बोलायला की माहिती आहे तिला आधी 4 बॉयफ्रेंड्स होते, माहिती का, ती ऑफिसमधनं डायरेक्ट घरी नाही जात, 12-12 वाजेपर्यंत पबमध्ये पडून असते, वगैरे वगैरे वगैरे. आता ह्याच्यामुळे काय झालं, कामाच्या ठिकाणी तिच्याविषयी इतरांचं मतही कलुषित झालं. आणि बिकॉज इट वॉज अबाउट हर कॅरेक्टर, जे काही बोललं जात होतं, त्यामुळे तिच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन, आणि स्लोली इट बिकेम डिफिकल्ट फॉर हर टू इंटरॅक्ट ऑर वर्क हॉस्टाईल वर्क एन्व्हायरमेंट. किंवा एखाद्या महिलेने एखाद्या व्यक्तीला नाही म्हटलं की नाही, मग तिला मुद्दामून त्रास देणं, जास्तीचं वर्कलोड देणं, ॲप्रेझलमध्ये निगेटिव्ह रिमार्क देणं, किंवा त्रासदायक वर्तन, नॉट सेक्शुअली कनोटेड मे बी, बट वेगळ्या प्रकारचं. सो दॅट इज ऑल्सो क्रिएटिंग अ हॉस्टाईल वर्क एन्व्हायरमेंट. असं हे सेक्शुअल हॅरेसमेंट
तर आमच्या समोर जेव्हा केस येते तेव्हा आम्ही हे सगळे निकष आधी लावतो की कुठल्या प्रकारची झाली आहे, व्हॉट टाईप ऑफ इन्सिडेंट्स इज रिपोर्टेड, क्विट प्रोको आहे का, फिजिकल आहे का, इम्प्लाइड आहे, ऑल दिस. सो दिस इज द लिगल आस्पेक्ट्स हाऊ टू डिटरमाइन सेक्शुअल हॅरॅसमेंट. अच्छा, तर मग आता दोन प्रश्न आहे. म्हणजे एकतर जर जे मुली तक्रार देतात किंवा ज्या महिला तक्रार देतात तर त्यांनी एक्झॅक्टली किती दिवसात ती दिली पाहिजे. बरोबर. आणि आता तुम्ही जे शेवटचं उदाहरण दिलं की आता एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला विचारलं की बा असं असं आहे, तू डेटवर जाणार, आणि जर ती नाही म्हटली तर मग तिच्याविषयी इतरांमध्ये असं निगेटिव्हिटी पसरवली जाते तिच्या कॅरेक्टरविषयी. तर मग असं करताना ते जर सपोज त्या मुलीला माहितीच नसेल की आपल्या कॅरेक्टरविषयी असं आहे, तर मग त्या प्रकारची मग तक्रार तर होणारच नाही. मग त्याच्यात काय केलं गेलं पाहिजे एक्झॅक्टली? ओके, आता पहिले आपण तक्रारची हे बघू आणि मग हाऊ टू. हां, सो पहिले तर आहे की तक्रार दाखल करायची असेल तर घटना घडल्याच्या 90 दिवसांच्या आत, म्हणजे 3 महिने तिने तक्रार दाखल करायची. आता तिला जर का वारंवार तसा अनुभव आला असेल, येत असेल, तर शेवटच्या घटनेपासून 3 महिन्याच्या आत, किंवा एकदाच आला तर त्या पहिल्या घटनेपासून 3 महिने. सो 3 months इज द पिरियड. मग तिने तक्रार दाखल केली की IC-ला त्याचे म्हणजे, आणि तक्रार कायदा असं म्हणतो की IC कडेच दाखल करायची, HR कडे किंवा तुमच्या सिनियर कडे नाही. लिखित स्वरूपात बाय ईमेल और बाय रायटिंग यू हॅव टू फाईल द कंप्लेंट टू द IC. बट बऱ्याच ठिकाणी IC नसेल किंवा आताही चॅलेंजेस असतात तर मग HR कडेच जातात. आता सध्या जे प्रकरण आहे त्याच्यात HRचंच नाव उसळलं जातं, HR IC जे काय. हां, असं. पण कायद्यानुसार इट हॅज टू गो टू IC. तर पहिले तर हे आहे की 3 महिन्याच्या आत. आता 3 महिनेच का, जास्ती का नाही वगैरे, तर 3 महिन्याच्या नंतरही IC तक्रार घेऊ शकते, अगेन अप टू नेक्स्ट 3 months. म्हणजे मॅक्सिमम टाइम परमिसेबल इज 6 months, बट बेसिक इज 3 months. 3 महिन्यानंतर जर तिने दाखल केली तर IC-ला निर्णय घ्यावा लागतो की कुठल्या बेसिसवर एवढा डिले झाला आणि वेदर इट इज जस्टिफाईड ऑर नॉट. आणि असेल तर मग घे. मुळात काय आहे की जेव्हा अशी घटना घडते तेव्हा महिलेला समोर येणं की माझ्या बाबतीत असं झालं हे सांगणं भयंकर कठीण असतं. देर आर सो मेनी इमोशनल आस्पेक्ट्स, भावनिक, मानसिक, शारीरिक दडपण खूप. आणि आपल्याकडे जी अजूनही सवय आहे की तिलाच दोषी ठरवणं, त्यामुळे महिला आपण पुढे येत नाही, सहन करत राहतात. सो हा एक चॅलेंज झाला. आता तुम्ही म्हटलं जसं मी त्या उदाहरणाचं की असं जर होत असेल, असं तिला जर कळलं तर ती ते करूच शकते ना की माझ्याविषयी असं असं चुकीचं हे करते, तर ती पण तक्रार त्याविषयी करूच शकते. शी हॅज एव्हरी राईट टू फाईल, बिकॉज इट्स अ क्लिअर कट एक्झाम्पल ऑफ हॉस्टाईल वर्क एन्व्हायरमेंट म्हणून. आणि ईमेलवर, इमोजीसवर, कुठल्याही प्रकारे सोशल मीडियावर पण कॉमेंट असेल आणि ती व्यक्ती जर कामाशी तुमच्याशी या व्यक्तीचा कामाच्या ठिकाणी संबंध येत असेल, इफ ही और शी इज अ कॉलिग, you can file. So workplace is not governed by only the 4 walls of office. It is now extended workplace. की मग तुमच्या व्हर्च्युअल मीटिंग्स असो, तुमचे व्हॉट्सॲप ग्रुप असो किंवा सोशल मीडियावर तुम्ही कनेक्टेड असाल, तिथेही जर का एखाद्या व्यक्तीने महिलेला अशी कॉमेंट केली आणि तिला ऑब्जेक्शनेबल वाटली तर ती तक्रार करूच शकते. बरोबर. त्यामुळे आपल्याला सेक्स्टिंग म्हणतात त्याला, सेक्शुअल टेक्स्टिंग, सेक्स्टिंग किंवा इमोजीज ज्या सेक्शुअली कनोटेड आहेत त्या जर का तिला पाठवल्या आणि तिला ऑब्जेक्शन, अगेन इट बॉइल्स डाऊन टू कन्सेंट. इफ शी इज ओके विथ इट, फाईन. इफ शी इज नॉट, शी कॅन ऑलवेज फाईल अ कंप्लेंट. आता अशा वेळी पहिल्यांदा म्हणजे मी असं म्हणेन की तुम्हाला जर का ऑब्जेक्शनेबल वाटलं, तुम्ही ताबडतोब त्याच्यावर आक्षेप घ्या, समोरच्या व्यक्तीला सांगा की हे जे काही तुम्ही पाठवलं हे ऑब्जेक्शनेबल आहे, आय डोंट लाईक दिस, प्लीज डोंट सेंड अगेन. आता एवढं सांगूनही जर का व्यक्ती परत परत तेच करत राहिली, देन देर इज नो ऑप्शन बट टू फाईल अ कंप्लेंट. असं, कारण ह्युमन बिहेवियर आहे, चुका होतात, पण
महिलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला ज्या क्षणी वाटतं की आपली बाउंड्री क्रॉस होतीये समोरच्या व्यक्तीकडून तेव्हा तिथेच थांबा. तिथेच थांबव. मग ती व्यक्ती कोणी असू दे, कॉलिग असू दे, ज्युनियर असू दे, सिनियर असू दे, बॉस असू दे, CEO असू दे, दॅट मच करेज वन शुड हॅव, फिमेल शुड हॅव. वी लॅक करेज अँड देन मग काय होतं, ते बोट दिलं की हात पकडणारे लोक असतात. बरोबर. सो ते करेज आपल्यालाच ठेवावं लागतं आणि भीती काढून टाका. हो, कारण तेच होतं ना. कारण म्हणजे बऱ्याच महिलांचं असं असतं की जॉब आहे, नंतर मग आपल्याला जॉब मिळणार नाही किंवा परिस्थिती असते, बरोबर. तर मग ते गप्प बसतात किंवा काही बोलत नाही, कंप्लेंट नाही करत, बरोबर. म्हणजे मग सहन करत राहतात. मग त्याच्यामुळे मग त्यांचा तो प्रॉब्लेम कंटिन्यू तसा होतच राहतो. असं पण होतं. म्हणजे आताच्या केसमध्ये पण तसंच झालेलं आहे की गरिबीमुळे काही बोलता नाही आलं आणि त्याच्यामुळे मग त्या गोष्टीचा गैरफायदा घेतला गेला. पण ते मला तेच म्हणायचे की व्हॉट कॉस्ट वन इज रेडी टू पे फॉर व्हॉट, हा शेवटी ज्याचा त्याचा निर्णय आहे. हो, हो. आणि हा जो काही आपल्या कडे की आता ही नोकरी नाही तर माझे सगळे मार्ग बंद झाले, ही फार रिस्ट्रिक्टिव्ह फिलिंग आहे. हो. आणि नाशिक आता तेवढं काही लहान शहर नाहीये. सो कुठेतरी आपण स्वतःचं महिलांनी पण आत्मपरीक्षण करायला पाहिजे की इज इट रिअली ट्रू की हा जॉब नाही तर दुसरा मिळणारच नाही. हा मे बी इतक्या पगाराची नाही मिळणार, पण मी त्याच्यासाठी काय किंमत मोजतीये, ती किंमत कितीतरी जास्ती आहे ना. सो मग हा निर्णय महिलेने घ्यायला पाहिजे. आणि तिथे तुम्ही हे नाही करू शकत की म्हणजे फक्त मी असं म्हणणार नाही की हो सिस्टीम फेलियर आहे, दुर्लक्ष केलं गेलेलं आहे, पण समटाइम्स व्हॉट लेवल ऑफ कॉम्प्रोमाइज और व्हॉट लेवल ऑफ सबज्युगेशन यू आर रेडी टू, हा एक माझ्याही समोर प्रश्नचिन्ह आहे. पण अगेन देर आर चॅलेंजेस. महिलांना हे खूप सांगितलेलं असतं की नाही, शांत राहा, गप्प राहा, नम्र आज्ञा, हे कंडिशनिंग जे झालेलं आहे. आणि ऑथॉरिटी फिगर्सना क्रॉस करायचं नाही. आता तो बॉस असेल आणि तो मग कुठेतरी प्रेशर, पण अगेन सी आपण त्यांना जजमेंट, बिकॉज दिस मॅटर इज सबज्युडिशियल, त्यामुळे नेमकं काय झालं हे क्लिअर पिक्चर येत नाही तोपर्यंत. पण हा जो आहे की महिला गप्प बसतात हा फॅक्ट आहे, पण गप्प बसण्याची काय किंमत मोजताय ते तर खूप महत्त्वाचं आहे, तो निर्णय. आणि तो सो दॅट वी हॅव टू डिसाईड. आणि ॲज अ फॅमिली मला असं वाटतं एक कुटुंब म्हणून जोपर्यंत आपण आपल्या मुलींना, समाज तर पुढचा आहे, एक कुटुंब म्हणून आपण आपल्या मुलींना जोपर्यंत याची गॅरंटी किंवा शाश्वती देत नाही की बाई ग वी आर विथ यू, तुला कुठलाही असा अनुभव आला तरी तू आमच्याशी येऊन बोल, टॉक विथ अस, वी विल फाइंड द सोल्युशन टुगेदर और विल फाईट द सिच्युएशन टुगेदर. मग त्या मुली येतील आणि तो कदाचित तेवढा प्रॉब्लेम एस्कलेटही होणार. पण मी आज असेही पालक बघते की जे मुलांशी किंवा मुलींशी पण असे अवघड विषय बोलतच नाही. बरोबर आहे. आणि मग काय आहे, मोबाईल आहे, मोबाईलवर प्रचंड सगळं आहे ज्याचा काय म्हणतो, ज्याच्यावर आपण रोख ठेवू शकतो, वी कॅन कंट्रोल इट. मग ती माहिती मिळते, मग ती माहिती मिळाल्यावर ते करून बघण्याची उत्सुकता निर्माण होते. उत्सुकता निर्माण झाली की मग समोर दिसणारे पर्याय दिसतात. आणि मग पण मग अशा वेळी मुलांना तेव्हा त्यांच्याशी एक संवाद होणं की हो आज हे आहे, पण तुला काय वाटतं की आज ये आपण आता ड्रग्ज बद्दल बोलू, ये आता आपण आज अल्कोहोलिझम और अल्कोहोल कंझ्युम करायचे की नाही, सोशल ड्रिंकिंग. हां बरोबर. सो असं नाही आहे ना की घेऊ आज आपण ह्याचा धडा घेऊ, नाही. इट इज हाऊ वी ॲज अ पेरेंट आर बिहेविंग. आपली मुलं बघत असतात, मॉडेलिंग म्हणतात त्याला. मग हळूहळू जसं जसं मूल वयात येतं तसं तसं त्यांच्याशी या गोष्टी त्यांना समजेल आणि त्यांच्या लेवलचं सांगणं, हे सगळं झालं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण एक पालक म्हणून
ही मुलांमध्ये आपला इन्व्हेस्ट करत नाही, ट्रस्ट, विश्वास, मग ते बाहेर शोधणारच आहे. हो हो, ते तर आहेच. सो पूर्ण दोष मुलांचा आहे असं नाही मी म्हणत. आज पालकत्वाचं एक डिजिटल पॅरेंटिंग झालेलं आहे. हो दिला मोबाईल हातात की हो आपली जबाबदारी संपली. आणि मग 4-5 वर्षांनी ते मूल तुमचं ऐकेन असं झालं की मग तुम्ही थेरपिस्टकडे जाणार. बट लुक ॲट व्हॉट यू हॅव डन. म्हणजे हा डीप रुटेड आहे प्रॉब्लेम. बरोबर. आणि त्यात परत मुलींशी ह्या विषयावर बोलत नाही, मुलांना आपण कन्सेंट सांगत नाही. कारण मुलांना आहे की नो, हा मुलीने नकार दिला तर तो डायरेक्ट इगो हर्ट होतो. मग आता तिला बघूनच घेतो. मग पूर्वी जे ऍसिड अटॅक्स व्हायचे ते काय होते? हेच होते. मी शाळेत असताना रिंकू पाटील प्रकरण झालं होतं. अच्छा. हां हां. खूप पूर्वी. त्या 10वीतल्या मुलीला एक मुलगा छेडायचा आणि तिने म्हणजे छेडायचा आणि तिने नाही म्हटलं की शी रिफ्यूज. त्या मुलांनी भर वर्गात येऊन तिला रॉकेल टाकून रिंकू पाटील प्रकार. हां. सो आम्ही शाळा कॉलेज शाळेतच होते बहुतेक. तर तेव्हा असं घडणं म्हणजे किती आहे? कारण का तर तिने मुलाला नकार दिला. ऍसिड अटॅक्स तर कितीतरी. हो खूप. बरोबर. सो अगेन कन्सेंट. तू समोरची व्यक्ती, मग ती मुलगी असो मुलगा असो, इफ शी और ही इज सेइंग नो, इट्स अ नो. बरोबर. नो इज नॉट अ येस. लड़कियों के नाम हाँ नहीं होती है. हसी तो फसी, 6 दिन लड़की, नो नो नो. हे बॉलिवूडने दिलेले सगळे चुकीचे मेसेजेस आहे आणि ते आजही होते की असं कसं नाही म्हणते. नाही म्हणते ती. बरोबर. सो नो इज नो. असे सगळे. आणि हे मुख्य म्हणजे आपल्या मुलांशी आणि मुलींशी दोन्ही, आय एम सेइंग, आपल्या अपत्याशी आपण बोलले पाहिजे. पॅरेंट म्हणून आपण हे करत नाही, मुलांमध्ये इन्व्हेस्ट करत नाही, त्यांच्याशी संवाद करत नाही आणि मग ते दुरावले की अशा इश्यूज होतात. बरोबर. बाहेर शोधतात ते. बरोबर. इमोशनल सपोर्ट शोधतात. बरोबर. आणि आता एक असं आहे की जर आपण आता समजा तक्रार करतोय, कोणती महिला तक्रार करते, पण मग असं पण होऊ शकतो की आता समजा हा माझा बॉस आहे, तो मला खूप कामं देतोय, तर चला मी याची ना पॉश मॅलिशियस कंप्लेंट, म्हणजे खोटी तक्रार देते. बरोबर. आणि मग अशा वेळेस मग पुरुषांनी काय करायचं? आणि हा जर लॉ आता असा आहे तर मग पॉश पुरुषांसाठी पण आहे का? ओके. सो पॉश ऍक्ट हा प्रेझेंटली तरी कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ याच्यासाठीच आहे. हा. पण तो तुम्ही ज्या प्रकारचा हा जो प्रश्न विचारला की खोटी तक्रार, त्याला मॅलिशियस कंप्लेंट असं म्हणतात, की कुठल्या तरी अयोग्य हेतूने महिलेनी व्यक्तीच्या विरोधात तक्रार टाकली. आता ती तक्रार प्रूव्ह होणं गरजेचं आहे की देर वॉज अ मॅलिशियस इंटेन्शन, देर वेर फॉल्स एव्हिडन्स, फॉल्स विटनेस जर का असले तर, मग ती प्रूव्ह झाली तर मग महिलेवरही तीच कारवाई होते की जी योग्य तक्रार असताना प्रतिवादीवर होते तीच. शी इज ऑल्सो लायबल टू गिव्ह फायनान्शियल पेनल्टी टू द मेल अगेन्स्ट whom she has filed a complaint. सो मॅलिशियस कंप्लेंटच्या बाबतीत लॉ क्लिअर आहे की मॅलिशियस इंटेन्शननी केलेली तक्रार प्रूव्ह झाली, तिच्या बाजूनी फॉल्स विटनेस, फॉल्स डॉक्युमेंट्स जे दिल्या गेले किंवा जिने तिला मदत केली त्यांच्यावरही कारवाई ॲज पर द सर्व्हिस रूल्स होण्याचे प्रोव्हिजन कायदा. सो कायदा वन साइडेड नाही. चुकीचा वापर झाला तर मग तो दोन्ही साइडने लागू, महिलेलाही तीच शिक्षा, तीच पेनल्टी लागू होते. बरं. आणि जर जी महिला तक्रार करते मग तिचं नाव असं, ती म्हणजे गुप्तता पाळण्यात येते का? क्लॉज ऑफ सिक्रेसी आहेच. बरं. आणि तो जर का त्याचं उल्लंघन झालं तर मग ती कोणी असो, महिला असो, प्रतिवादी असो, IC मेंबर असो, HR असो किंवा अजून कोणी असो, त्या व्यक्तीला 5,000चा दंड आपण करू शकतो. अच्छा. हा पेनल्टी म्हणजे दंड. बरोबर. सो कायद्याने केलेली आहे प्रोव्हिजन. कारण ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ इन्क्वायरी, जोपर्यंत पूर्ण इन्क्वायरी होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत हे गोपनीयता राखणं हे कायद्याने सांगितलेलंच आहे.
पण आपल्याकडे तसं होतं, कितपत होतं ह्याच्याबद्दल मला शंका आहे. हो कारण आपण एका क्षणात वाऱ्यासारखी वणव्यासारखी न्यूज पसरते. पसरते, हो पण तसं जर झालं आणि महिलेनी किंवा कुठल्याही पार्टीने प्रतिवादीने पण ऑब्जेक्शन घेतलं तर ज्या व्यक्तीने ते केलेलं आहे त्या व्यक्तीला 5,000चा दंड दंड असतो. होऊ शकतो. ती IC मेंबरही असू शकते. अच्छा, ओके, बरोबर. आणि अजून एक आहे की आपण जर नवीन कर्मचारी जे आहे तर ते जेव्हा जॉईन होता तर त्यांना पॉश अवेअरनेसचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. हो. आणि मग ते किती इम्पॉर्टंट आहे. आणि जर समजा तर त्या नियमांचं पालन झालंच नाही तर मग तुम्ही सांगितलं की 5,000 रुपये दंड आहे, मग अजून काही कायदेशीर कारवाई असते का ते सोडून? हा 5,000 दंड हा एन्क्वायरीच्या प्रोसेसमध्ये हां, व्यक्तीचं नाव बाहेर येणं म्हणजे महिलेचं किंवा विटनेसचं किंवा प्रतिवादीचं अच्छा, हां, त्याच्यासाठी आहे. बरोबर. हा आता जेव्हा एखादी व्यक्ती नवीन येते तेव्हा इंडक्शन ट्रेनिंग असतं कंपन्यांमध्ये. तर इंडक्शन ट्रेनिंगचा भाग म्हणून कंपनीची पॉश पॉलिसी काय आहे, 0 टॉलरन्स टुवर्ड सेक्शुअल हॅरॅसमेंट आणि सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे काय, जसे मी काही उदाहरणं आणि मूळ मुद्दे सांगितले, हे कर्मचाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी मॅन्डेटरी पण आहे. बऱ्याच ठिकाणी IT एनेबल्ड मॉड्यूल्स असतात की जे तुम्ही बघायचे आणि त्याच्या शेवटी काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, ती बरोबर दिली की तुम्ही झालं तुमचं ट्रेनिंग. पण ते काय असतं, माझं वैयक्तिक असं मत आहे की ते तेवढ्यापुरतं असतं. हो. आणि ते काय थोड्या थोड्या दिवसांनी तुम्ही बघता तेवढं. पण जेव्हा समोरासमोर ट्रेनिंग होतं, केस स्टडीज ॲक्च्युअल उदाहरणं केसेस डिस्कस होतात तेव्हा त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट येतो. त्यामुळे त्या ट्रेनिंगचं महत्त्व आहे पण कंपनीने वर्षातनं 2दा तरी कमीत कमी ट्रेनरला बोलवून किंवा एक्सपर्टला बोलवून लाईव्ह ट्रेनिंग, ऑफलाईन ट्रेनिंग म्हणतो आता आपण, ते देणं जास्ती चांगलं रेकमेंडेड आहे मी असं म्हणेन. आणि कर्मचाऱ्यांना थोडं बोलतं करणं, नॉट ओनली एव्हरी टाइम टॉक अबाउट सेक्शुअल हॅरॅसमेंट, टॉक अबाउट जेंडर सेन्सिटायझेशन, टॉक अबाउट बाउंड्रीज, टॉक अबाउट द पॉलिसीज विच यू हॅव, फेअर ट्रीटमेंट. सो कंपनी कल्चर कसं आहे त्याच्यावर हे सगळं डिपेंड आहे. पण इंडक्शनमध्ये तर असतंच. आणि IC मेंबर्सना तर अजून डिटेलमध्ये ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. एक्झॉस्टिव्ह केस आली तर काय, केस रेझोल्युशन, प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन, हे IC मेंबर्सचं तर अजून ॲडव्हान्स ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. ओके. आता माझ्या मित्रांनी एक मला सांगितलं होतं की त्यांच्या इथे पॉश ट्रेनिंग कशी झालेली, ते ना त्यांना फक्त वाचायला सांगितलं जसं तुम्ही सांगितलं तसं. तर त्यांना 3 अटेम्प्ट द्यायचे होते. त्यांनी वाचलं नाही, त्यांनी ग्रुपमध्ये ते केलं. तर कोणतं ऑप्शन बरोबर उत्तर आहे तर त्यांनी सगळ्यांनी लिहून घेतलं याचं हे आन्सर आहे, आणि सगळ्यांनी ते टिक करून 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 तसं पॉश हे केलं. म्हणजे मग अवेअरनेस पोहोचतच नाही लोकांपर्यंत. आणि मग त्याच्यामुळे मग असे हे होतात, म्हणजे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे होतात आणि मग ते समजतच नाही. मग आता असं न होण्यासाठी मग सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक वर्कर्सने तर मालकांनी आणि आपल्या म्हणजे कर्मचाऱ्यांनी काय पावलं उचलायला पाहिजे? पहिले तर मालकांनी म्हणजे द टॉप मॅनेजमेंट हॅज टू टेक दॅट अप्रोच की आपल्या संस्थेमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला ही 0 टॉलरन्स टुवर्ड सेक्शुअल हॅरॅसमेंट ठेवायचं आहे. मग फक्त महिलांच्या बाबतीतच नाही तर पुरुषांच्या बाबतीत. कारण असं काही नाहीये की पुरुषांना अशा प्रकारचे अनुभव येत नाही. टॉन्टिंग होतं फिजिकल ह्याच्यावरनं, पण पॉश हा महिलांसाठी आहे त्यामुळे. पण बऱ्याच मोठ्या कंपन्या सेक्शुअल हॅरॅसमेंट पॉलिसी जेंडर न्यूट्रल ठेवतात. दे आर डुईंग इट. सो ते एक आपण करूच शकतो. जोपर्यंत टॉप मॅनेजमेंट ह्या गोष्टीबद्दल गांभीर्याने घेत नाही तोपर्यंत ते खाली जात नाही. टॉप मॅनेजमेंटनीच स्वतःचा अप्रोच बदलला तरच पुढे ह्या गोष्टी घडून येतील. आणि ट्रेनिंगच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आता असं आहे, ऑनलाईन इतकं मटेरियल उपलब्ध आहे. हँडबुक आहे गव्हर्नमेंटचं सेक्शुअल हॅरॅसमेंट हँडबुक, ते वाचून HR जरा
चांगलं आपलं एक प्रेझेंटेशन करू शकतात. मुळात डिस्कशन मेथडमधनं लोकांशी संवादातनं हा विषय आपण पोचवूच शकतो. आणि दरवेळी पॉवर पॉईंट असलंच पाहिजे ह्याची पण गरज नाही. बरोबर. वी कॅन टॉक अबाउट बाउंड्रीज, हो. we can talk about respect, we can talk about the kind of language we can use at workplace, what are the do's and don'ts, अशा प्रकारचं. सो दरवेळीच आम्हाला बोलवा, आम्ही येऊच, पण प्रोएक्टिवली HR और IC मेंबर्स कॅन डू सो मेनी थिंग्स. आता मी ज्या कंपन्यांमध्ये काम करते तिथे मी एनकरेज हेच करते की यू एम्पॉवर युअर सेल्फ. तुम्हीच हे करा, यूट्यूबवरचे व्हिडिओज बघा, व्हिडिओजवरनं डिस्कशन घ्या, काय होतं कसं होतं हे चर्चा करा. मूळत मुद्दे जे आहेत ते मी सांगितलेच. सो इफ वी वॉन्ट, ज्याला करायचं आहे त्याला मार्ग दिसतात, ज्याला करायचंच नाही आहे तर तो म्हणजे मग कसा पण करून. हा, आणि हे जे आहे टिपिकल आहे. कित्येक कंपन्या आज ते मॉड्यूल दाखवतात, हे दाखवतात, मग केस झाली की मग येतं ना अंगाशी. सो अगेन इट्स देअर चॉईस. हो बरोबर. हाऊ दे म्हणजे आत्ताची पण जी घटना घडली मग ती त्याच्यासाठी तसंच असेल की म्हणजे पॉश कायदा मे बी माहिती पण असेल, तिथे झालं पण असेल, पण मग तेच जसं पॉवर पॉईंट केलं असेल आणि मग ते असेल. आपल्याला आता जोपर्यंत क्लिअर नाही तोपर्यंत आपण काही बोलू नाही शकत. पण कमी माझं अगदी स्पष्ट मत आहे की वर्षातनं एकदा समोरासमोर एखाद्या चांगल्या ट्रेनरला किंवा त्या फील्डमधल्या एक्सपर्टला बोलवून संवादाच्या माध्यमातून हा विषय मांडला गेलाच पाहिजे. त्याला पर्याय नाही आहे. बरोबर. तसं डिजिटल पॅरेंटिंग म्हटलं, तुमचं मूल आहे ते रडू नये म्हणून तुम्ही मोबाईल दिला, किती शांत झालं, मग ते पुढचे परिणाम तुम्हालाच भोगायचे. मग तसंच आहे ना, तुम्ही पॉश पॉलिसी आहे दाखवला व्हिडिओ, ऍक्च्युअल केस झाली की मग नंतर मग पळापळून जाते. सो यू कॅनॉट एस्केप. आपण ह्याच्यापासून स्वतःचा अंग चोरू नाही शकत. वी हॅव टू टेक ॲज अ कंपनी ओनर, यू हॅव टू टेक द ओनरशिप दॅट आवर एम्प्लॉईज आर क्लिअर अबाउट व्हॉट इज सेक्शुअल हॅरेसमेंट, दॅट आवर कंपनी इज a safe workplace for all, and we are here to do the right things for everyone. and महिलांची सुरक्षितता हा कॉम्प्रोमाइजचा विषयच होऊ शकत नाही, कोणाचीच नाही, पण विशेषतः महिलांची. बरोबर. राईट. तर तेच. आणि हा विषय इतका संवेदनशील आहे आणि खूपच म्हणजे ॲक्च्युली हे अवेअरनेस लोकांपर्यंत पोचणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच लोकांना पॉश म्हणजे काय हे माहितीच नसेल, तर आपण आज आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवायचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही पण बऱ्याच चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती दिली आहे आणि तुम्ही तुमचा वेळ दिला मनमोजे जुगाडसाठी, तर त्यासाठी धन्यवाद. हा विषय मांडायची आणि अशा एका घटनेच्या पार्श्वभूमीवर मांडायची तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल मीही धन्यवाद मानते. आणि माझं एक कळकळीची विनंती असेल आपल्या सगळ्या चॅनल सबस्क्रायबर्सना की आपल्या घरात हा विषय बोला, आपल्या तरुण मुलींशी बोला, कॉलिग्सशी बोला. उद्या तुमची मुलगा मेनस्ट्रीम वर्कफोर्समध्ये जाईल, त्यांना भलेबुरे अनुभव येणारच आहेत, पण असे अनुभव आले तर गप्प बसू नका, त्यांच्या पाठीशी राहा. बरोबर. ते बरोबर. आणि हा ॲक्च्युली खूप मोठा मुद्दा आहे आणि हा बोलायलाच पाहिजे. म्हणजे सगळेजण जॉब करतातच किंवा मग बरेचसे आता कॉलेजेसला जातात किंवा मग तिथे पण काम करतात, तर त्यांच्यासाठी हा मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे. आणि तेच. आणि आपण अवेअरनेस पोचवायचं काम करूच. बरोबर. सो तेच. तर तुम्ही वेळ दिला त्यासाठी धन्यवाद.